नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग किंवा भगवत ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 20। हे कशाला जोडले, ह्याला काही नाहीच आहे, चार्ज होतच नाही। संपलेलं आहे। श्लोक नंबर 20 आणि 21 आज आपण वाचूया, 22 आणि 23 उद्या वाचूया। हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत। कामस्तैस्तैरितज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवता तं तं नियमं मास्थाय प्रकृत्या नियता स्वया। कामैस्तैस्तैरितज्ञाना प्रपद्यन्तेऽन्यदेवतः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया। कामैस्तैस्तैरितज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवतः तं तं नियमम् आस्थाय प्रकृत्या नियता स्वया। कामे कामनांनी तह तह त्या त्या रीत हिरावलेले आहे। ज्ञान ज्ञान प्रपद्यन्ते शरण जातात, अन्य अन्य देवतः देवतांना तं तं त्या त्या नियमं नियम आस्थाय पालन करून प्रकृत्या स्वभावानुसार नियतः वश झालेले स्वया स्वतःच्या। भाषांतर आहे, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात। याच्या आधीच्या अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्ण थोडीशी हिंट देतात की दुसऱ्या देवी देवतांना वगैरे पूजलं नसलं पाहिजे, दुसऱ्या देवी देवतांची आराधना केली नसली पाहिजे, पूजा केली नसली पाहिजे। पूजनीय फक्त परम भगवंत भगवान आहेत।
आता या अध्यायापासून या पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत एकदा ना एकदा तरी अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की अन्य देवी देवतांची पूजा करणारा मूर्ख असतो, केली नसली पाहिजे. विशेष करून या 20व्या श्लोकापासून या 3-4 श्लोकामध्ये या 7व्या अध्यायामध्ये हे अगदी डिटेलमध्ये स्पष्ट करून सांगतात भगवंत. आता इथेच मधूनच का सांगायला सुरुवात केलं भगवंतांनी हे, तर थोडासा आपल्याला उजळणी केली या अध्यायाची तर आपल्याला आढळेल की या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत ही प्रकृती मी बनवली आहे, महाभयानक कठीण आहे या प्रकृतीच्या जंजाळातून सुटणे. जो मला शरण येतो तो या प्रकृतीच्या कचाट्यातून कैदेतून सुटू शकतो, परंतु अशी काही लोक आहेत ते मला कधीच शरण येत नाही. आणि अशी काही लोक आहेत ते मला शरण येतात परंतु त्यांचा उद्देश वेगळा असतो. परंतु काही ना काही कारणास्तव शरण या आणि मग माझ्याकडून आणि माझ्या शुद्ध भक्तांकडून मार्गदर्शन घेऊन मला शरण या, पूर्णपणे मला शरण या, पूर्णपणे माझे शुद्ध भक्त व्हा. मग काल जसं आपण वाचलं की अनेक अनेक जन्मानंतर अशा प्रकारे एखादा ज्ञानवान होतो, ज्ञानी होतो आणि मग तो भगवंतांना पूर्णपणे शरण येतो. तो जाणतो की वासुदेवच सर्व काही आहे. ऑफकोर्स असं महात्मा खूप दुर्मिळ असतो, दुर्लभ असतो. मग आपल्याला समाजामध्ये असेही बरेच दिसतात की जे धार्मिक आहेत, धार्मिक आहेत, तिलक वगैरे लावतात, मंदिरला जातात, पूजा उपासना करतात. मग भगवंत तर म्हणतात की ज्ञानवान जो मला शरण गेलाय तो खूप दुर्मिळ आहे. इतके सगळे कोणाची पूजा करायला लागले. तर भगवंत आता हे पुढच्या श्लोकात सांगतात की ज्यांचं ज्ञान हे भौतिक कामनांनी हिरावून घेतलेलं असतं, म्हणजे ज्याला भौतिक गोष्टींमधल्या भौतिक आसक्तींमध्ये इतकी रुची असते की तो त्याच्यासाठी धार्मिक पण बनायला तयार असतो. मग असा व्यक्ती देवी देवतांची पूजा करतो, ज्ञानी नाही. तर या श्लोकामध्ये पण शब्द आलेला आहे पुन्हा प्रपद्यन्ते, नाही? मागच्या काही श्लोकामध्ये पण शब्द आलेला प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते म्हणजे शरण जाणे. तर मागच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अनेक जन्मानंतर जो ज्ञानवान आहे तो मला शरण येतो, परंतु ज्याचं ज्ञान भौतिक काम वासनेने आच्छादलेलं आहे, इथं काहीतरी पाहिजे किंवा स्वर्ग लोकात पाहिजे, स्वर्ग लोकात जन्म पाहिजे, असा व्यक्ती देवी देवतांची पूजा करतो. आणि मग आपल्या आपल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या देवी देवतांची तो पूजा करून त्या काम वासना पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करत असतो. हे 4 श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल भगवंत काय सांगणार आहेत. पुढच्या श्लोकात म्हणतात, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतावर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. त्या देवी देवताची पूजा उपासना करणे देखील तुम्हाला शक्य होतं जर भगवंतांनी परवानगी दिली तर, भगवंतांनी मार्गदर्शन दिलं तर. आधीच भगवंतांनी सांगितलेलं आहे तुमची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला शरीर देतो, त्याप्रमाणे तुम्हाला हे वातावरण निर्माण करून देतो. या प्रकृतीवरती, निसर्गावरती प्रभुत्व, स्वामित्व गाजवण्याची तुमची इच्छा आहे, कुठल्या पद्धतीने करावं असं वाटतंय त्या पद्धतीने मी तुम्हाला वातावरण निर्माण करून देतो, तुम्ही करायचा प्रयत्न करा. तुमची इच्छा जर असेल देवी देवतांची पूजा करायची तर देवी देवतांची पूजा पण परफेक्टली करायला मीच तुम्हाला प्रेरित करतो. तुमची इच्छा असेल मला शरण यायचं नाही, मला पूर्णपणे विसरून जायचं, त्याची पण अरेंजमेंट मीच करतो म्हणतात भगवंत. यो यो यान यान तनुन भक्त. पुढे म्हणतात
पुढच्या 22व्या श्लोकामध्ये अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. पंचमहाभूतांनी ही सृष्टी बनलेली आहे. भगवंतांनी सांगितलं याच अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला, भूमी अपो नलो वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार इति भिन्नामे प्रकृती राष्ट्रदा. हे 8 तत्व बनून तत्वांनी हे प्रकृती बनलेली आहे. डिटेल मध्ये दिलेलं नाही, परंतु भागवतामध्ये डिटेल दिलेलं आहे की या प्रत्येक तत्वाचा एक नियंत्रक देवता निर्माण करतात भगवंत, जेणेकरून तुम्ही त्याचा भोग कंट्रोल मध्ये घेऊ शकाल. सगळं मलाच पाहिजे म्हणून चालणार नाही, ते सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. देवी देवता हे भगवंतांचे कंट्रोलर मॅनेजर असतात भौतिक प्रकृती चालवण्यासाठी. त्यामुळे त्यांची जर तुम्ही उपासना केला, त्यांच्यासाठी यज्ञ केला, त्यांची आराधना केला, तर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जेवढा त्यांच्या आहेत ते तुम्हाला देऊ शकतात आणि मग तुमची भोगवृत्ती सॅटिस्फाय होऊ शकते. परंतु भगवंत इथे म्हणतात अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करत असतो, कारण मालक मी आहे, हे सगळे मॅनेजर आहेत. इंद्रदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, वायुदेव, अग्निदेव यांना तुम्ही प्रसन्न करू शकता, ते तुम्हाला काहीतरी देतील देखील, ब्रह्माजी, शिवजी वगैरे, परंतु जे काही देणार आहेत त्याचा मालक मी आहे. ऍक्च्युली मीच देत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? तुमची काम इच्छा आहे, भोग इच्छा आहे, भोग घ्यायची इच्छा आहे. देवी देवतांची पूजा केली की ती भोग इच्छा पूर्ण होते, भले भगवंत का देत असे ना. मग प्रॉब्लेम काय आहे? सगळं सोडून का द्यायचं? हे चुकीचं का सांगतात भगवंत? हे चुकीचं म्हणून का सांगतात? कारण देवी देवता तुम्हाला दुःखातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका देऊ शकत नाहीत. तुम्ही कितीही प्रार्थना करा कुठल्याही देवी देवतेची, ते फक्त भगवंतच देऊ शकतात. देवी देवता फक्त भौतिक जगातल्या भौतिक गोष्टी तुम्हाला देऊ शकतात. आपण ऑलरेडी वाचलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, भौतिक गोष्ट, भौतिक कर्म, भौतिक कामना हे आपल्याला पुन्हा बांधून ठेवते. देवी देवतांची उपासना करण्यासाठी एवढा वेळ घालायचा, सामर्थ्य, पैसा, संपत्ती खर्च करायचं, देवी देवता प्रसन्न होणार आणि तुम्हाला ती जी गोष्ट ते देणार तीच गोष्ट तुम्हाला अडकून ठेवायचं काम करते. म्हणजे किती चुकीचं आहे बघा. म्हणून 23व्या श्लोकात भगवंत म्हणतात अंतवंतु फलम तेषाम. ते जे फळ देणार आहेत ते क्षणभंगुर आहे, त्याला अंत आहे, कायम तर देऊ शकत नाहीत. तद्भवत्य अल्पमेधसाम. मेध म्हणजे बुद्धी. मग हे तात्पुरती गोष्ट मागायचं गोष्ट काम कोण करतं? ज्याचं डोकं अल्पबुद्धी आहे, जो बिंडोक आहे. या 4 श्लोकांचा अर्थ याच्यात दिलाय. जो देवी देवतांची पूजा उपासना करतो तो बिंडोक असतो, कमी बुद्धीचा असतो. देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. जो देवी देवतांची, देव लोकांची उपासक असतो तो देव लोकांची प्राप्ती करतो. जे माझे भक्त असतात ते माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे यायची जी गोष्ट आहे ती शाश्वत आहे, सनातन आहे. तर हे 4 श्लोक खूप महत्वाचे आहेत. मग परत स्वतःबद्दल सांगायला सुरू करतात. यातले 2 श्लोकाचे तात्पर्य आज आपण वाचूया, उरलेले 2 श्लोकाचे उद्या वाचूया, परंतु 4 श्लोक एकत्र समजावून घ्या. भगवंत इथे अर्जुनाला समजावून सांगायचा प्रयत्न करतायत की मला सोडून दुसऱ्या कुणाची पूजा उपासना करायच्या भानगडीत पडू नका. म्हणून तुम्ही बऱ्याचदा भक्ती मार्गावरती आल्यावरती, ज्याला आपण इस्कॉन म्हणतो, इस्कॉन मध्ये आल्यानंतर भक्तांकडून तुम्ही ऐकलं असेल घरामध्ये दुसऱ्या देवी देवतांची पूजा, मूर्ती, विग्रह, फोटो वगैरे असतील तर काढून ठेवा, करू नका. बरेच आपले भक्त अजूनही याच्यातच पडलेले आहेत. काही जणांना वाटतंय की नाही प्रभूजी मी देवी देवतांकडे काही मागणार नाही. मग त्यांची उपासना कशाला करतो, टाइम कशाला वेस्ट करतो? नाही, ते प्रसन्न झाले तर मी त्यांच्याकडे भगवंतांची भक्तीच मागणार आहे. भगवंत म्हणतात माझ्याकडे डायरेक्ट माग ना.
सुप्त कुठेतरी आपली काम इच्छा असते, भीती असते. काही लोक देवी देवतांची, कुलदेवता कुलदेवीची वगैरे पूजा करतात कारण त्यांना भीती वाटते. भीती कुठे कशाची? कारण अजून आपण स्वतःला शरीर समजतो म्हणून भीती वाटते, नाही तर भ्यायचं काय काम आहे? कारण आत्म्याला ना कुणी मारू शकतो ना कुणी जाळू शकतो हे पटलेलं नाही आपल्याला, म्हणून आपल्याला भीती वाटते. भौतिक जगातल्या भौतिक वस्तू, व्यक्ती, प्रकृतीशी आपली आसक्ती जडलेली आहे म्हणून आपल्याला भीती वाटते. देवी देवता ह्याचे कंट्रोलर आहेत. ते पाहिजे तेव्हा देऊ शकतात, पाहिजे तेव्हा काढून घेऊ शकतात. मग त्यांना मस्का लावायलाच पाहिजे. हे गणित आहे. मग हे सगळं करतो कोण? भगवंत सांगतात ज्याला डोकं कमी आहे, अल्पमेधसा. मेध म्हणजे ब्रेन. परंतु ज्याला अल्प नाही, चांगला ज्ञानी आहे, तो काय करतो? मागच्या श्लोकात वाचला आपण, कालच्या श्लोकात. तो काय करतो? ज्ञानवान माम प्रपद्यते, तो मला शरण येतो, दुसरीकडे कुठे शरण जायला जात नाही. म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय की फक्त मला शरण या, माझं स्मरण करा, माझी पूजा करा, मला वंदन करा, माझा भक्त व्हा, मला शरण या. अजून किती स्पष्ट सांगायला पाहिजे? 2 वेळा श्लोक रिपीट करून सांगितलाय. 9व्या अध्यायात एकदा सांगतात, मनमना भव मद्भक्त मध्याजिमाम नमस्कुरु. मनमना, माझं मनामध्ये स्मरण कर, मद्भक्त माझा भक्त हो, मध्याजी माझी सेवा कर, मला वंदन कर, माम नमस्कुरु मला वंदन कर. सेम टू सेम 18व्या अध्यायात आणखीन एकदा सांगतात, मनमना मद्भक्त मध्याजी. देवी देवतांच्या भानगडीत पडू नका. प्रभूजी कोप झाला तर भगवंत त्यांचे बॉस आहेत, ते कोप का करतील? आता देवी देवतांच्या भानगडीत पडायचं नाही, देवी देवतांची उपासना करायची नाही, याचा अर्थ असा नाही की देवी देवतांना क्षुल्लक मानायचं. भगवंतांचे मॅनेजर आहेत, त्यांना तसाच आदर दिला पाहिजे आपण. गणेशजी, शिवजी, सूर्यदेव, ब्रह्माजी, चंद्रदेव, सोमदेव, अग्निदेव सगळे महान भक्त आहेत भगवंतांचे, म्हणून त्यांना ती पोझिशन दिली आहे. फक्त त्यांची चापलुसी करू नका म्हणून सांगितलं इथे. त्यांची मूर्ती ठेवा, त्यांचा फोटो ठेवा, त्यांना रोज पूजा, त्यांना फुलवा, हे करू नका म्हणून सांगितलं इथे. पण कोण आले ग? तर ह्या 2 श्लोकाचे आपण तात्पर्य आज वाचूया, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की जो भौतिक कामनांनी ज्याचं ज्ञान अटॅक केलेला आहे तो अन्य देवदेवतांना शरण जातो आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचं पालन करतो. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, त्यामुळे मनुष्य जेव्हा विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकेल. बी केअरफुल. मला वाटलं ना मी दुर्गा देवीची पूजा करतो, हे करतो, भगवंत मग तुम्हाला तेच करायला लावतात आणि परफेक्टली करायला लावतात. भगवंतांना तुम्ही विसरून जाणार आणि त्यातून जे मिळणार त्यात पुन्हा अडकणार. मग तुम्ही म्हणाल मग भगवंत चुकीचं करत नाहीयेत का, मला सुधारवलं पाहिजे. सुधारवायचा प्रयत्न तर करतायत भगवद्गीता सांगून, पण तुमची काम इच्छा, भौतिक गोष्ट मिळवायची इच्छा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही भगवद्गीता 1000 वेळा वाचली तरी देवी देवतांकडेच जाणार. अज्ञानी लोक, म्हणून त्याला या 23व्या श्लोकात अज्ञानी म्हटलेलं आहे. तर या 2 श्लोकाचे तात्पर्य वाचूया आपण. प्रभुपाद म्हणतात, जे सर्व भौतिक कल्मशातून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त होतात. भौतिक कल्मशातून मुक्त झालेले आहेत ते. टर्मिनॉलॉजी व्यवस्थित समजावून घ्यायची. भौतिक कल्मश म्हणजे काय? He was outside.
भौतिक कल्मश म्हणजे काय? भौतिक जगातल्या भौतिक गोष्टीत मला अजून आनंद मिळू शकतो असं हृदयात वाटणे. तर त्या भौतिक गोष्टीबद्दल, भौतिक व्यक्तीबद्दल, भौतिक संकल्पनेबद्दल आकर्षण निर्माण होणे, त्या आकर्षणाचं रूपांतर आसक्तीमध्ये होणे, यालाच काम म्हणतात. इच्छा, काम, वासना हे जोपर्यंत आहे हृदयामध्ये, कल्मश म्हणजे मल, हे स्वच्छ झालेलं नाही, तोपर्यंत भगवंतांना आपण शरण जात नाही. आणि ह्याच्यातून जो मुक्त झालेला असतो तो भगवंतांना शरण जातो आणि त्याचं काम एकच असतं, भगवंतांची सेवा करणे. तो भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो. जोपर्यंत भौतिक कल्मश पूर्णपणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत ते स्वभावताच अभक्त असतात. लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचदा मी म्हणतो की आपण भक्त नाही, आपण भक्त व्हायचा प्रयत्न करतोय. बऱ्याच जणांना राग येतो, असं कसं काय म्हणू शकता प्रभूजी तुम्ही? 10 वर्ष दिलेत आम्ही भगवंतांसाठी, 20 वर्ष दिलेत. अरे काही लोकांनी 10 करोड जन्म दिलेत भगवंतांसाठी. तुमचे 10 वर्ष कुठे लागणार त्याच्यासमोर? प्रभुपाद इथे स्पष्ट सांगतात, जोपर्यंत भौतिक कल्मशे पूर्णपणे नाहीशी होत नाहीत पूर्णपणे, तोपर्यंत ते स्वभावताच अभक्त असतात, भक्त नसतात. कोण असतात? अभक्त असतात. जो श्रेष्ठ भक्त असतो, काय म्हणतात त्याला, उत्तम अधिकारी असतो, टॉपमोस्ट भक्त असतो, तो सदैव म्हणतो की मी काय भगवंतांची सेवा करतच नाही, बाकीचे सगळे करतात. अहंकार, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर सगळं गेलेलं असलं पाहिजे, म्हणजेच भौतिक कल्मश पूर्णपणे नष्ट झाले. हे जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपण अभक्तच असतो. प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, अभक्तच असतो. परंतु जे केवळ भौतिक इच्छा प्राप्तीसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत, कारण ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असतात आणि म्हणून ते लवकरच भौतिक कामवासनातून मुक्त होतात. आता हे लॉजिक बऱ्याचदा समजावून सांगितलं जातं की ठीक आहे, तुम्हाला भौतिक इच्छा आकांक्षा असेल तरी भगवंतांकडे जावा. भगवंतांकडे गेला, जसं मागे वाचलं आपण याच अध्यायामध्ये की नाही, तुम्ही आर्त असाल, अर्थार्थी असाल, जिज्ञासू असाल, भगवंतांकडे गेल्यानंतर भगवंतांच्या शुद्ध भक्तांची आपल्याला संग मिळतो, शुद्ध ज्ञान मिळतं आणि हळूहळू भौतिक आपली वासना निघून जाते, कल्मश निघून जातात. लवकरच तो भौतिक कामनातून मुक्त होतो. श्रीमद भागवतम मध्ये सांगण्यात आले आहे की मनुष्य सर्व भौतिक वासनातून मुक्त असो किंवा सर्व भौतिक वासनांनी परिपूर्ण असो किंवा भौतिक कल्मशातून मुक्त होण्याची त्याला इच्छा असो, या सर्व बाबतीत त्याने श्री वासुदेवांना शरण जाऊन त्यांची आराधना केली पाहिजे. फेमस श्लोक आहे भागवतम मध्ये 2ऱ्या स्कंदामध्ये, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. तुम्ही अकामी असाल म्हणजे भक्त अकामी असतात, काम इच्छा नाही, भगवंतांकडे जावा. सर्व कामी असाल, सर्व प्रकारची काम इच्छा आहे, हे पाहिजे ते पाहिजे, भगवंतांकडे जावा. मोक्ष कामी असाल, सगळ्याचा वैताग आला, इथनं मुक्त व्हायचं आहे, भगवंतांकडे जावा. उदारधी, उदारधी म्हणजे धी म्हणजे परत ब्रेन आलं बघा इथे, हे खूप महत्वाचं आहे. ज्ञानी, धी म्हणजे ब्रेन, मेध म्हणजे ब्रेन. जो ज्ञानी असतो तो भगवंतांकडे जातो. तीव्रेन भक्ती योगेन, तीव्रतेने भक्ती योगाचं पालन करा. कोणाची? यजेत पुरुषम परम, परम पुरुषाची पूजा आराधना करा. कुठल्या देवी देवताकडे जाऊ नका. जसं ध्रुव महाराजांना अत्यंत तीव्र भौतिक कामना होती, माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबा पंजोबांनी कुणी आजपर्यंत मिळवलं नाही तसं राज्य मला पाहिजे. त्याची आई आणि त्याचे गुरु नारद मुनी सांगतात, ठीक आहे, तुझी भौतिक कामना असली तरी असू दे, तू भगवंतांकडेच जा आणि ही भक्तिमय सेवा कर. आणि भक्तिमय सेवेचं पालन केल्यामुळे भगवंत प्राप्त होतात आणि भगवंत प्राप्त झाल्यानंतर भौतिक कामना निघून जाते.
कारण भगवंत भौतिक कामनेच्या समोर एवढे प्रचंड महान आहेत की भौतिक कामना आपल्याला क्षुल्लक वाटायला लागते. ध्रुव महाराज म्हणतात की भगवंत मिळाले, मला हिरा मिळाला, पण मी जे मागायला आलो होतो ते काचेचे तुकडे होते. त्यामुळे या 4 श्लोकांमध्ये जे आज आणि उद्या आपण वाचणार आहोत तिथे त्यामध्ये प्रभुपाद भगवंत सांगतायत की देवी देवतांची पूजा उपासना करण्याच्या भानगडीतच पडू नका तुम्ही. जरी भौतिक इच्छा असली तरी, परंतु ज्याचं ज्ञान भौतिक इच्छेने हिरावून घेतलेला असतो तो देवी देवतांकडे परत जातो. बर, आपण आता या मार्गावर आलोय ना, आपली काम इच्छा भौतिक इच्छा जरी असली तरी भगवंतांकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, भगवंतांनाच प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग भगवंत आपल्याला सुधरवतात. व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली आध्यात्मिक जाणीव गमावली आहे ते तात्काळ भौतिक इच्छा प्राप्ती होण्यासाठी देवी देवतांचा आश्रय घेतात. आध्यात्मिक जाणीव गमावली आहे अल्पबुद्धी लोकांनी. सामान्यतः असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते रज आणि तमोगुणात स्थित असतात आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. आता रजोगुणीवाला कुणाची उपासना करतो, तमोगुणीवाला कुणाची उपासना करतो, सत्वगुणीवाला कुणाची उपासना करतो, हे 17व्या अध्यायात भगवंत परत रिपीट करून सांगणार आहे. इथे सांगितलेलं नाही आहे, थोडक्यात प्रभुपाद आपल्याला सांगणार. विशिष्ट विधिविधानांचे पालन करण्यातच ते समाधानी असतात. बघा, आहेत की नाही. भारतामध्ये तुम्हाला हे काही समजावून सांगायची गरज नाही. भारतामध्ये जिकडे तिकडे बघेल तिकडे हेच चालू आहे. कुणी कोणाच्या घरात ही पूजा चालू आहे, कुणाच्या घरात ती पूजा चालू आहे, कुणी या धामाला यात्रेला गेलाय, कुणी त्या यात्रेला गेलाय, कुणी हे धार्मिक कर्मकांड करतोय, कुणी ते करतोय. सगळे हेच याच्यामध्येच बिझी आहेत. बघा, कलियुगामध्ये हे पण प्रॉपरली करू शकणार नाही आपण. कुठली देवदेवता संतुष्ट होणार नाहीत कलियुगामध्ये तुमच्यामुळे, कारण त्यांना संतुष्ट करण्याची विधी पण शास्त्रात दिलेली आहे ना. तेवढ्याच पालन करण्या, त्या विधिविधानांचं पालन करण्या इतकी देखील बुद्धी आपली राहिलेली नाही आहे कलियुगामध्ये. तरी पण त्याच्याच मागे लागलोय आपण. विशिष्ट विधिविधानांचे पालन करण्यातच ते समाधानी असतात. त्यानं भगवद्गीतेचं थोडस वाचन करूया या म्हटलं. नाही, आमच्या घरात पण पूजा होते प्रभूजी, आम्ही पण या देवीची पूजा करतो, या देवतेची पूजा करतो. या गुरुची पूजा करतो. आजकाल गुरुसेवक, गुरु उपासक खूप झालेत. स्वामी समर्थ, रामदास बैठक वगैरे वगैरे. त्या गुरुनी भगवंतांना शरण जावा म्हणून सांगितले, हे गुरुचीच पूजा करत बसलेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे, गुरु तुमच्या पाठीशी तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही त्यांच्या वाणीचा, उपदेशांचा, आदेशांचं पालन करता. परंतु भौतिक कामनांनी जडलेला माणूस हा भौतिक कामनांसाठीच करत असतो. मला बिझनेस मध्ये एवढा फायदा होऊ दे, मी तुमच्या मंदिराला एवढं दान करतो, बस हेच चालू आहे. हो की नाही. अल्पज्ञानी म्हटलेलं आहे. कारण बिझनेस किती दिवस चालणार आहे. एक दिवस शरीर सोडून जायचंय, पुन्हा दुसरं शरीर घ्यायचं. म्हणून या लोकांना अल्पज्ञानी म्हटलेलं आहे, बिल्डोक म्हटलेलं आहे. देवतांचे पूजक हे तुच्छ अशा आकांक्षाने प्रेरित झालेले असतात आणि त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती कशी करावी हे माहित नसते. परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाहीत. तर काय म्हटले, देवतांची पूजा उपासना करणाऱ्यांची इच्छा कशी असते, आकांक्षा कसली असते, तुच्छ. तुच्छ. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तुम्ही तर बिझनेस मध्ये क्लायंट, कस्टमर मिळावा, थोडा फायदा व्हावा, शरीर चांगलं टिकावं, परीक्षेत पास व्हावं म्हणून देवी देवतांची पूजा करत असाल. परंतु शास्त्रामध्ये अशी उदाहरणं आहेत, जसं ध्रुव महाराज, अख्खा ध्रुव ग्रह मिळाला त्यांना, त्याच्यासाठी भगवंतांची पूजा केली त्यांनी. सूर्यदेवांना तर तुम्ही संतुष्ट केला, सूर्यग्रहावर जन्म घेऊ शकता. इंद्रदेवांना संतुष्ट केला, स्वर्गात जन्म घेऊ शकता. चांगली पुण्यकर्म गेली, जनलोक, महरलोक, तपलोक, कुठे कुठे जन्म घेऊ शकता.
इथे या पृथ्वीच्या तुलनेमध्ये करोडोपटीने तिथे सुख सुविधा आहेत, परंतु या सगळ्यांना तुच्छ म्हटलेलं आहे. गाडी, बंगला, पैसा, कस्टमर, क्लायंट, बिझनेस साठी देवी देवतांची पूजा करणे तुच्छ नाही. स्वर्गात जन्म मिळावा म्हणून यज्ञ करणे हे देखील तुच्छच आहे. तुच्छ कामवासना. आणि तुच्छ कामवासना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूचं काही सुटत नाही. भले तुम्ही स्वर्गात जन्म घ्या नाही तर ब्रह्मलोकात जन्म घ्या. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही. हे चुकीचा मार्ग आहे. वेदांमध्ये निरनिराळ्या हेतू प्रत्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्याची सांगण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ रोगी मनुष्यास सूर्योपासना करण्याची सांगितले आहे. भागवतम मध्ये पण आहे 1-2-3 श्लोकामध्ये अशी लिस्ट आहे, ह्याची पूजा करा, ह्याची पूजा करायची. पण ते समजावून सांगण्यासाठी दिलेलं आहे. वेदांमध्ये ऍक्च्युली करण्यासाठी हे असं असं करा. ज्याला ज्ञान मिळवायची इच्छा असते तो सरस्वती देवीची पूजा करतो. ज्याला सुंदर पत्नी हवी असते तो उमादेवीची पूजा करतो. ज्याला शक्ती हवी असते तो कोणाची पूजा करतो? शिवजींची पूजा करतो. रावण आहे. हे वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतुप्राप्ती करून घेण्यासाठी देवी देवता ह्या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणून ते भगवंतांना विसरून जातात. कोण कान्हा कोण कृष्ण आम्हाला माहिती नाही. आमचा जो देव आहे तोच श्रेष्ठ आहे, कारण आमच्या सगळ्या काम इच्छा पूर्ण करतो. आता हे शास्त्रामध्ये सांगितलेले देवी देवता तुमच्या काम इच्छा पूर्ण करतात. कलियुगामध्ये त्यांचं पण आपल्याला ज्ञान नाही, त्यांना पण आपण संतुष्ट करू शकत नाही. कलियुगामध्ये आपण आपल्याच समाजातले काही वरिष्ठ श्रेष्ठ व्यक्तींची पूजा करण्यामध्ये बिझी आहे. आमदारांची पूजा करतो, खासदारांची पूजा करतो, सिने अभिनेत्यांची पूजा करतो, मोठमोठ्या उद्योगपतींची पूजा करतो. तेच आपल्यासाठी देव झालेत का? कारण आपली भोग इच्छा, आपली भौतिक इच्छा पूर्ण ते करतात. आमच्या इथे एक मोठा बिझनेसमॅन आहे संजय घोडावत म्हणून, त्याला देव मानतात लोक, कारण तो नोकरी देतो सगळ्यांना. ऊसाचे दर वाढवले म्हणून राजू शेट्टींना लोक देव मानतात, खासदारांना, आमदारांना. का? कारण आपल्या भौतिक इच्छा तिथे पूर्ण. मग त्याच्या समोर आपल्या दुसऱ्या देवतांना आपण विसरून जातो. परंतु विशुद्ध भक्ताला माहित असते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत. सर्वेश्वर, सर्वांचे ईश्वर. ईश्वर म्हणजे नियंत्रक, कंट्रोलर. सगळ्यांना ते कंट्रोल करतात. तुमचे आलतू फालतू आमदार खासदार किस झाड की मुली काय म्हणायचं त्याला, ते तर सूर्यदेवाला कंट्रोल करतात, ब्रह्मदेवाला कंट्रोल करतात. सूर्यदेव ब्रह्मदेव जे काही तुम्हाला देणार आहेत ते भगवंतांकडूनच येतं. सूर्यदेवाकडे जाऊन काहीतरी मिळवण्याची तुमच्या इच्छा असेल तर भगवंतच तुम्हाला मदत करतात. पुढच्या श्लोकात म्हणतात भगवंतांशिवाय कोण करणार आहे सगळं. परंतु जो भौतिक इच्छा काम वासनेने प्रेरित असतो तो भगवंतांना विसरतो आणि या सगळ्याच्या मागे लागतो. मग याला बिंडोक म्हणायचं की नाही, हे या 4 श्लोकात सांगितलंय. चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आलेलं आहे आदिलीलेमध्ये, एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. भृत्य म्हणजे सेवक. फक्त भगवंत एकमेव ईश्वर आहेत, बाकी सगळे सेवक आहेत. ब्रह्माजी, शिवजी, इंद्र, चंद्र, सूर्य सगळे तुमचे हे देव ते देव, जसे शास्त्राचा ज्याचा उल्लेख पण नाही ते पण देव सगळे भगवंतांचे सेवक आहेत. तुमचे आमदार खासदार, तुमचे उद्योगपती, हे सिने अभिनेता अमिताभ बच्चन हे सगळे भगवंतांचे सेवक आहेत. त्यांनी काहीतरी या भौतिक जगात मिळवलं, मग तुम्ही त्यांच्या मागे लागता, आपल्याला पण मिळेल. अरे त्याच्या भाग्यात आहे म्हणून ते मिळालं, तुला थोडीच मिळेल. सगळे थोडीच अमिताभ बच्चन होणार आहेत. बच्चनची पूजा करतात काही काही लोक. तिकडे साऊथ इंडियामध्ये कोणतो हिरो त्याची पूजा करतात, रजनीकांतची पूजा करतात.
डोनाल्ड ट्रम्प कुठला कोणत्याची पूजा भारतातली लोक करतात? डोनाल्ड ट्रम्पची पूजा करतात, नरेंद्र मोदीची पूजा करतात. का? कारण तुमच्या इच्छा तो पूर्ण करतो. कसल्या इच्छा? भौतिक इच्छा, ज्या तुच्छ आहेत. म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, जोपर्यंत भौतिक इच्छा तुच्छ वाटत नाही तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही इथून सुटणार नाही. आपल्याला वाटतच नाही तुच्छ आहे. भक्तीमध्ये आलोय तरी पण तेच पाहिजे. पण भगवंतांची तुम्ही प्रेममय भक्तिमय सेवा केला तर तुम्हाला ही इच्छा तुच्छ आहेत हे भगवंतच तुमच्यावरती कृपा करतात. तुम्हाला हळूहळू ती जाणीव व्हायला लागते. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. केवळ भगवान श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत. म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्ती करता देवी देवतांकडे कधीही याचना करीत नाही. परंतु प्रभूजी, कुटुंब आहे, त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे, त्यांचं पालन पोषण करायला पाहिजे, मग करायला नको का? जावा भगवंतांकडे. भगवंतांचे तुम्ही खरे भक्त असाल तर भगवंत तुमची काळजी घेतील. विश्वास नाही तुमचा भगवंतांवरती. सुदामाची बायको रोज वैतागलेली असायची. घरात हे नाही, घरात ते नाही, असं नाही, तसं नाही. सुदामा कुठे गेले का? इंद्र चंद्र सूर्य या देवतांकडे कुठे गेले? ते आपल्या मित्र भगवान श्रीकृष्णांकडे गेले. परंतु ते इतके शुद्ध भक्त होते की भगवंतांकडे त्यांनी जाऊन काही मागितलं नाही. काय मागायचं? भगवंत काय? प्रेम फक्त पाहिजे, बाकी घेऊन करायचं काय आहे? जे मिळणार आहे ते परत इथे आपल्याला अडकून ठेवणार आहे. परंतु भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित असतात. जसं ध्रुव महाराजांना पण लक्षात आलं मी जे मागायला आलोय ते मागितलं नसलं पाहिजे, आणि त्यांनी मागितलं पण नाही ध्रुव महाराजांनी. परंतु भगवंतांनी जाणलं आणि देऊन टाकलं. ध्रुव महाराज म्हणले, अरे बापरे, अडकलो परत मी. मनात इच्छा पण करायला नको पाहिजे होती. लगेच भगवंतांसोबत भगवत धामात जायची चान्स होता, परंतु इच्छा केली माझ्या बापा वडिलांपेक्षा आजोबांपेक्षा मोठं राज्य पाहिजे, मिळालं. आता करा राज्य 36,000 वर्ष. या भौतिक कामना सगळ्यात डेंजरस असतात, त्या आपल्याला देवी देवतांकडे घेऊन जातात. असू देत, त्या घेऊन भगवंतांकडे या. भगवंत तुम्हाला दाखवून देतात की या कशा तुच्छ आहेत, कारण तुम्हाला आजपर्यंत पटलेलं नाहीये ते तुच्छ आहे. भगवंत तुम्हाला पटवून देतात हे तुच्छ आहे. तो भगवंतान पण पूर्णपणे म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्तीकरिता देवी देवतांकडे कधीच याचना करीत नाही. भौतिक गोष्टी कधीच मागत नाही. देवी देवतांकडे पण मागत नाही. भगवंतांकडे मागितलं तरी भगवंत फिक्स करतात. तो भगवंतांवर पूर्णपणे विसंबून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्ये संतुष्ट असतो. जो संतुष्ट नाही तो भक्त नाही. लावले तिलक लावले, कंटिमा घातले, धोती भीती घातले, उत्सव जप सगळं करतोय, परंतु संतुष्ट नाही. अजून प्लॅनिंग करायचंय, हे बिझनेस वाढवायचंय, ते बिझनेस वाढवायचंय, ही नोकरी करायची, ती नोकरी करायचंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय. संतुष्टी नाही. भगवंतांचा भक्त संतुष्ट असतो. भगवंत जे देतील त्याच्यामध्ये संतुष्ट असतो. त्यामुळे देवी देवतांकडे जाणे हे महाभयानक डेंजरस काम आहे. उद्यापासून देवी देवतांची उपासना करायचं बंद करा. प्रभुपाद भगवंत सांगतायत. करूया प्रभूजी, हळूहळू करूया. कधी हळूहळू म्हणजे भगवद्गीतेचं आचरण लगेच उद्यापासून करायला लागला ना तर भगवद्गीता शिकला तुम्ही. काय उपयोग आहे 17 वेळेला वाचून आणि 25 वेळेला वाचून? जरी ऐकायचंच नसेल तर भगवंतांनी सांगितलेलं काय आहे ते? काही लोकांना वाटतं की भगवद्गीतेचं वाचन केलं तर आपल्याला भौतिक संपत्ती मिळेल, भौतिक सुख मिळेल, भगवत धामात जायला मिळेल, स्वर्गात जायला मिळेल, आचरण केल्याने मिळेल. बस भगवंत सांगतात देवी देवतांची पूजा उपासना करू नका, करायचं नाही, संपला विषय.
इच्छा जरी केली तुम्ही त्या भौतिक कामना पूर्ण करण्यासाठी या देवतेकडे जायचंय, भगवंत तुम्हाला मदत करतात त्या देवतेकडे जायचं. परत डेंजरस झालं. पुढच्या श्लोकामध्ये तेच म्हणतात की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकेल. भगवंतांच्या चरण कमलांवरती आश्रय घेतला असाल तर आपल्या इच्छांकडे लक्ष दिलं पाहिजे. इच्छा केला की भगवंत त्याला सपोर्ट करतात. झालं परत अडकलं. इच्छा रहित व्हायचंय का नाही? इच्छा काय असली पाहिजे? सदैव भगवंतांवरती प्रेम कसं करता येईल, भगवंतांची सेवा कशी करता येईल, भगवंतांसाठी त्याग करून काम कसं करता येईल, कष्ट कसं करता येईल, कर्म त्याच प्रकारे कसं बदलता येईल, ही इच्छा पाहिजे असल्या. इच्छा शून्य करायची नाहीये, अभिलाषा शून्य करायची. त्यातून जो हेतू असतो ना आपला फळ प्राप्त करायचं, जी इच्छा आहे ना ते शून्य करायचं. प्रभुपाद काय म्हणतात? परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे, म्हणून जर मनुष्याला भौतिक सुख उपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. ठीक आहे, जा, या देवीकडे जा, त्या देवतेकडे जा. सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. तुमची जशी इच्छा आहे तशी करा म्हणतात. उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील. यावर कोणी विचारेल की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुख उपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात? तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जीवाच्या ठायी परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवाच्या स्वातंत्र्याला काही अर्थच राहत नाही. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. भगवंत ईश्वर आहेत, बाकी सगळे सेवक आहेत. परंतु ती सेवा जी भगवंतांना हवी आहे ना ती प्रेमाने स्वखुशीने हवी आहे. तुम्हाला मारून मुटकून जर केलं मग त्यात मजा नाही. हे मारून मुटकून सेवा करून घ्यायचे हे भौतिक जगातलं काम आहे, आध्यात्मिक जगातलं नाही. प्रेम पाहिजे. मग तुम्हाला करायची नसेल भगवंतांची सेवा, दुसरंच काहीतरी पाहिजे असेल, भगवंत त्याला पण मदत करतात. कारण सगळ्याचे पिता आहेत ते. देवी देवतांची पूजा परफेक्टली कशी करायची याचं पण तुम्हाला ज्ञान देतात. म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात. ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात. परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की मनुष्याने सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे. केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो. हे तात्पुरतं सुख मागतोय आपण देवी देवतांकडे. खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर कोणाची उपासना केली पाहिजे, कोणाची आराधना केली पाहिजे? अधोक्षजाची. भागवतम सांगते त्या अधोक्षजाची जर तुम्ही उपासना केली आणि ती पण कोणताही फळाची अपेक्षा न ठेवता अहैतुकी आणि अखंडपणे न थांबता, थोडी स्वतःची काम इच्छा, थोडी भगवंतांची सेवा, असं नाही, अहैतुकी आणि अप्रतिहता, मग तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होता. ययात्मा सुप्रसिद्धती. तुमचा आत्मा आनंदी होतो. शरीर आनंदी व्हायचे प्रश्न राहिला बाजूला. आत्मा आनंदी होतो. आत्मा बिचारा शरीरात अडकलाय, शरीर सांगेल तसं आनंदासाठी धडपडतोय. शरीर त्याचा चुकीचा फायदा घेतोय. आत्म्याला अडकून ठेवलंय कायमचं. आत्मा कधीच संतुष्ट होत नाही या भौतिक जगामध्ये. आत्मा फक्त संतुष्ट होतो भगवंतांची सेवा करून, प्रेम करून. देवी देवतांची पूजा करण्यात काय अर्थ नाही. या
अधोक्षजाची पूजा केली पाहिजे. जीव आणि देवी देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाही, तसेच भगवंतांच्या इच्छे वाचून देवता कोणाला वरही प्रदान करू शकत नाही. देवी देवता आहेत ना, ते आपल्यासारखे जीवच आहेत. महान कार्य केले, भगवंतांचे जवळचे आहेत म्हणून त्यांना ते पद दिले. तुम्ही पण देवी देवता होऊ शकता पुढच्या जन्मामध्ये, तसं जर कार्य केलं तर. मग एक जीव दुसऱ्या जीवाला मुक्त करू शकेल का? थोड्याफार प्रमाणात मदत करू शकेल, बस. जसं आमदार खासदार तुम्ही पण उद्या होऊ शकता, तसंच देवी देवता पण तुम्ही पण उद्या होऊ शकता. जसे आपण प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली आहोत, जसं काल परवा आपण वाचलं, दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया, तसेच देवी देवता देखील या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाच्या अधीन आहेत, भगवंतांच्या शक्तीच्या अधीन आहेत. सगळे जीवांना पण भगवंत कंट्रोल करतात, देवी देवतांना पण भगवंत कंट्रोल करतात. ते स्वतंत्र नाही आहेत. तुम्हाला स्वातंत्र्य कसं देणार? हो की नाही? असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यतः भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात. मनुष्याला जर विशिष्ट गोष्टीची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो. उदाहरणार्थ रोगी मनुष्य सूर्यदेवाची उपासना करू शकतो. विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वती देवीची उपासना करू शकतो. आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शिवजींची अर्धांगिनी उमादेवीची उपासना करू शकतो. या प्रकारे वैदिक शास्त्रामध्ये विविध देवदेवतांनुसार विविध प्रकारचे उपासना विधी सांगण्यात आले आहेत. जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्या कारणाने भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात. याप्रमाणे अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो. विशिष्ट देवतांप्रित्यर्थ असणाऱ्या जीवाचा विशिष्ट पूजाभाव ही भगवंतच नियोजित करतात. अशा प्रकारचा भाव देवता सुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाहीत. परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्या कारणाने ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात. देवी देवतांकडे जायची प्रेरणा तेच देतात कारण तुमची इच्छा आहे ते प्राप्त करण्यासाठी. आणि देवी देवता जे काही तुम्हाला देणार आहेत ते पण भगवंतच देतात. कारण देवी देवतांकडे कुठलं येते? ते आपल्यासारखे जीव आहेत, फक्त त्यांना ते सांभाळण्यासाठी त्यांना ते पद दिलेलं आहे. आणि मग ते थोडं थोडं दुसऱ्यांना द्यायचं त्यांना परवानगी दिलेली आहे, बस. वस्तुतः देवी देवता या भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत. ते देवी देवता कुठला डिपार्टमेंट कसा कंट्रोल करतात, तुमची इंद्रिय आणि इंद्रियांचा विषय याला पण कंट्रोल करणारे देवी देवता असतात. हे भगवंतांच्या शरीरामध्ये कुठे असतात हे सगळं भागवतामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते. देवी देवता स्वतंत्र नाहीत, आपल्यासारखेच जीव आहेत. वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत परमात्मा रूपाने देवी देवतांच्या हृदयामध्ये पण स्थित आहेत. म्हणून ते देवी देवतांद्वारे जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात. परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत. जीव आणि देवता स्वतंत्र नाहीत. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की जे काही तुम्हाला देवी देवता प्रदान करतात ते मीच देतो. परंतु जे मिळतं तुम्हाला ते फळ न टिकणार असतं. अंतवंतु फलम तेषाम. त्यामुळे जे देवी देवतांची उपासना करतात ते देवी देवतांकडे जातात, ते माझी उपासना करतात ते माझ्याकडे येतात. पुढच्या अध्यायामध्ये परत एकदा सांगितले जातं यांती देववेता देवान पितृन यांती पृथ्वीवेता. हे रिपीटेडली सांगितलेलं आहे भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये. तर प्रॉब्लेम काय झालाय की लोकांना गरुड पुराण, हे पुराण ते पुराण वाचायची सवय लागली. वाचायची पण नाही, तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण होत असतील ना तेवढंच कुठून तरी
15 सेकंदचा रील बघायचा. त्याला वाटतं की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. बरं, ते तर करता येते व्यवस्थित तुम्हाला? 200 रुपयाचा एवढं भांड घेऊन येता तुम्ही यज्ञ करायला. अरे यज्ञ कसा करायचा असतो, काय करायचं असतं? कुठला देवता, कुठली देवी संतुष्ट होणार आहे तुमच्या यज्ञाने? सत्यनारायणाच्या पूजेने? सगळं पाप कर्म करतोय आपण, त्या पाप कर्माचा पैसा आपण वापरतोय यज्ञ करायला, पूजा करायला. कोण संतुष्ट होणार आहे? तरी पण लागलोय मागे देवी देवतांच्याच. मी तुम्हाला परवा एकदा सांगितलं ना, सत्यनारायणच्या पूजेला एखाद्या घरी गेलो होतो आम्ही. अर्धा चमचा प्रसाद देण्यासाठी, त्या अर्धा चमचा प्रसाद ज्याच्यात बसेल तसे प्लास्टिकचे कप आणलेले त्यांनी, तेवढे छोटे. मला आश्चर्य वाटलं. आणि सगळं प्लास्टिक टाकायचं, पर्यावरणाचा नष्ट करायचं, पर्यावरणाची वाट लावायची. हे आपण कशासाठी करतोय माहितीच नाही आपल्याला. का करतोय, कशासाठी करतोय? भारतामध्ये तर एवढी खिचडी, मिक्स मसाला झालाय सगळा. ना धड देवी देवतांची पूजा करता येते, नाही धड ज्ञान आहे आपल्याला कशासाठी करतात. ना भगवान कोण आहे माहिती आहे, ना देव कोण आहे माहिती आहे. भगवान आणि देव मधला फरक काय माहिती आहे? कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशासाठी करतोय, काही माहिती नाही. सगळं हॉज पॉज, मिक्स मसाला, खिचडी करून ठेवलेली. त्या सगळ्यातून बाहेर पडा. जसं मी सुरुवातीला म्हणालो की बऱ्याच भक्तांना देखील अजून भीती वाटते. देवी देवतांची पूजा पिढ्यानपिढ्या आमच्या कुळात होत आलेली आहे, ते बंद केली तर त्यांचा कोप होईल. अरे ते तरी कुठे व्यवस्थित करताय तुम्ही? अमावस्येला 2 उदबत्त्या आणि नारळ फोडायला घेऊन गेला म्हणून का तुमचं कुलदेवता संतुष्ट होणार आहे? या सगळ्या देवी देवतांचे बॉस आहेत भगवान श्रीकृष्ण. त्यांना संतुष्ट केलं तर देवी देवतांना संतुष्ट करायची काय गरज आहे? तसं आता शेवटच्या वाक्यात आपण वाचलं की देवी देवता हे भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत. जेव्हा तुम्ही भगवंतांची पूजा करता आरती ओवाळून, तेव्हा या सगळ्या देवी देवतांची पूजा आपोआप होते. सेपरेटली करायची काही गरजच नाही. सगळ्यांची होते, आणि 1-2 नाही, सगळ्यांची होते. हो की नाही? हा थोडा सेन्सिटिव्ह विषय पण आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल बोललेला आवडत नाही. काही शिवजींचे भक्त असतात, त्यांना बिलकुल नाही आवडत. या सगळ्याचा उद्देश हा नाही की देवी देवतांचा अनादर करायचा. गणेशजी, शिवजी हे महान भक्त आहेत, महान भक्त आहेत. तुम्ही आयुष्य किती जन्म जरी घालवले तरी तुम्ही त्यांच्या लेवलचे भक्त होणार नाही. परंतु त्यांच्याकडून काही मागू नका म्हणून सांगितलंय. आणि भगवान श्रीकृष्ण हे परम पूजनीय आहेत. त्यांच्यासमोर देवतांची जर तुम्ही पूजा करायला लागला तर भगवंतांप्रती अपराध आहे. देवी देवतांची मूर्ती, चित्रपट काय म्हणतात त्याला, फोटो वगैरे हे भगवंतांसमोर किंवा भगवंतांसोबत त्यांची पूजा करायची नसते कधी. काही शिष्टाचार आहे. ओके, तुमच्या घरी आमदार खासदार आला, त्याच्यासोबत तुम्ही गावच्या सरपंचाची पूजा करायला लागला तर चालेल काय? हो की नाही? मग आपल्या हातून खूप मोठा अपराध घडतो. आणि जसं मी मगाशी म्हणालो की या देवी देवतांची पूजा तरी प्रॉपरली करायचं कुठे माहिती आहे आपल्याला? जेवढं आपल्या आई वडिलांनी शिकवलं त्यातलं 80% करतोय आपण. तुमच्या आई वडिलांनी शिकवलं त्यातलं पण आजोबांनी शिकवलेलं कमी केलेलं असतं आई वडिलांनी. उगी काहीतरी 2 फुलं ओवाळायची, उगी 2 उदबत्त्या लावायच्या, चालू आहे कुठेतरी काहीतरी आज थोडं इकडे तिकडे. मग याच्याने होतं काय, देवी देवता प्रसन्न होत नाही, देवी देवतांचा कोप होण्याचे चान्सेस जास्त असतात. माझी पूजा पण हा व्यवस्थित करत नाही, पण जमतच नाही तर बंद करा. त्या सगळ्यांचे जे बॉस आहेत त्यांचे चरण पकडा, त्यांचा आश्रय घ्या. नाही कोणी तुम्हाला कोप करणार आहे, नाही तुमच्या ज्या भौतिक इच्छा आहेत
त्याच्यापासून तुम्हाला कोणी दूर ठेवणार आहे? भगवंत सगळं देणारे भगवंतच आहेत. उद्याच्या श्लोकात वाचणार आहे. एकमेव तेच आहेत. एकले एकले ईश्वर कृष्ण. भागवतम सांगतं समाश्रिता पद पल्लव प्लव. समाश्रिता, सगळ्यांचा आश्रय तिथे आहे. सगळ्या देवी देवतांचा सगळ्यांचा आश्रय तिथे भगवंतांच्या चरण कमळावर. तर हे 4 श्लोक तुम्ही लक्षपूर्वक ऐका. असे श्लोक पुढच्या अध्यायात पण आहेत, प्रत्येक अध्यायात आहेत. 17व्या अध्यायात तर पहिला सेक्शन याच्यासाठीच आहे, कोण कोणाची पूजा का करतो. तर हे व्यवस्थित समजावून सांगून तुमच्या घरातल्या आई वडिलांना, घरातल्या लोकांना तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा प्रचारक म्हणून दुसऱ्यांना पटवून देता आलं पाहिजे. परवा एक व्हिडिओ आलेला, तो व्यक्ती आपल्या भगवादारी ब्रह्मचारी भगवद्गीता वितरण करत होते, त्यांना त्याने रागवलं. तुम्ही इस्कॉनवाले देवी देवतांची पूजा करायची नाही म्हणून सांगता, मूर्खात सगळे. आपल्या हिंदू धर्माचा तुम्हाला मान सन्मान आहे की नाही? पिढ्यानपिढ्या आमच्या घरात ज्या देवीची पूजा केली आहे ते बंद करायला सांगता. असली कसला काही प्रचार, हिंदू धर्माचा प्रचार करताय? अरे जे भगवद्गीतेच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तेच सांगतो मी, थोडीच माझ्या मनाचं सांगतो. परंतु त्या भक्ताला समजावून सांगता आलं नाही. शेम का करणं? आपणच कधी वाचन केलं नाही, त्याचं आचरण केलं नाही, मग आपण कसं समजावून सांगणार दुसऱ्याला? हे समजावून घ्या, व्यवस्थित समजावून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे भीती काढून टाका मनातली. काय भगवंतच राखणदार आहेत, भगवंतच पालनहार आहेत, भगवंतच संहारक आहेत. जन्माद्यस्य यतः, तेच निर्माण करतात, तेच पालन पोषण करतात, तेच संहार करतात. मग कोणाला घाबरायचं आपल्याला? जे व्हायचंय, जे आहे ते होणार आहे. ते तुमच्या कर्मफळांमध्ये लिहिलेलं आहे, ते कर्मफळ तर मिळणारच आहे. देवी देवता त्याच्यामध्ये पण व्यत्यय आणू शकत नाही. आता शास्त्रामध्ये बरीच उदाहरणं आपण वाचतो, या देवची ती तपस्या केली, मग ही शक्ती मिळाली, ती शक्ती मिळाली, पण ती किती वेळ टिकतं? अखिल इतिहासामध्ये सगळ्यात मोठा उपासक होता हिरण्यकशिपू. त्याच्यासारखी तपस्या कुणी केली नाही आजपर्यंत, परंतु त्याला जे मिळालं ते पण काही उपयोगाचं नाही ठरलं. मग कशासाठी करायचं हे सगळं? प्रेम आनंद मिळवायचा असेल तर भगवंतांना शरण जायचंय, बस. हरे कृष्ण. तर आज आपण इथेच थांबूया. उरलेले 2 श्लोक उद्या कंटिन्यू करूया, त्याचा अभ्यास करायला परत. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? 8-6 हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही भागवतमच्या क्लासमध्ये सांगत होता 3 दिवसांपूर्वी की कोणीतरी प्रभूजींनी विचारलं होतं, तुम्ही सांगत होता की जोपर्यंत आपण 90% सगळ्या गोष्टी नियम आचरणात आणत नाही, इन्कल्केट करत नाही स्वतःमध्ये, तर प्रचार नसला केला पाहिजे. तर प्रभूजी, हे जे हळूहळू बदल होतात, तर म्हणजे ह्याला आपले मागचे कर्म सगळं नलिफाय होईपर्यंत म्हणजे हे 100% बदल होत नाही का? असं हे होतं. प्रचार का केला नाही म्हणून सांगितला जातो, कारण समजा तुम्ही भगवद्गीतेचं वितरण करायला गेला किंवा एखादं त्या प्रचाराचे पण लेवल असतात. भगवद्गीतेचं वितरण करायला गेला, एखाद्याने भगवद्गीता घेतली, ती वाचून 4 दिवसांनी तुम्हाला भेटला आणि म्हणाला की काय प्रोफाउंड नॉलेज आहे, मला सगळं पटलं, आणि 17व्या अध्यायातली ही गोष्ट आहे ती मला पटलेली आहे, मी ती उद्यापासून करायला सुरुवात करणार आहे, आणि ती तुम्ही जर करत नसाल तर आणि त्याच्या निदर्शनात आलं की तुम्ही करत नाही, किंवा त्यांनी सांगितलं नसलं तरी तुम्हाला कसं वाटेल? तुम्हीच करत नाही. ज्याला तुम्ही पुस्तक दिलं तो करायला लागला. आता ही इनिशियल लेवल असते. काही लोक प्रचार करण्यासाठी, काही लोकांना व्यासासनावर बसून प्रवचन द्यायची खूप हौस असते, कारण तिथे प्रतिष्ठा जास्त आहे. सगळ्यात डेंजरस पोझिशन असते ही व्यासासनावर बसणे.
भीती वाटली पाहिजे व्यासासनावर बसायला. व्यासासनावर बसून आपण भगवद्गीतेच्या भागवतमच्या वेगवेगळ्या श्लोकावरती मग आपण लेक्चर द्यायला लागतो आणि स्वतः आपण त्याप्रमाणे वागत नाही. पण बरेचसे लोक स्किप करतात, एक श्लोक सांगतात, एक श्लोक जे आपण वागत नाही तो सांगत नाहीत, मग हे सगळं खिचडी व्हायला परत सुरुवात होते. म्हणून प्रचार कार्य हातात तेव्हाच घेतलं पाहिजे जेव्हा आपण ऍटलिस्ट 90% गोष्टी आपण पाळतो. 10% जी थोडीफार उरलेली असते ना आपली काम इच्छा, त्या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींचा भोग घ्यायची इच्छा, ती प्रचाराच्या माध्यमातून निघून जाते. प्रचार हा देखील एक पॉवरफुल मेथड आहे आपण स्वतःला शुद्ध करण्याचा. जसं मग प्रचार करणे म्हणजे दुसऱ्याला सांगणे भगवद्गीतेमध्ये काय आहे. जरी तुम्ही पुस्तक वितरणाला गेला तरी समजावून सांगितलं पाहिजे ना की याच्यामध्ये काय आहे. मग आपल्याच मनामध्ये आपल्याला वाटायला लागतं अरे बापरे आपण करत नाही, सांगायला लागले उद्यापासून बंद केलं पाहिजे. ते तुम्हाला पण मदत करतं शुद्ध व्हायला. परंतु अगदीच असं नाही की काहीच करत नाही आपण. जसं आजकाल बऱ्याच ठिकाणी होतं की स्वतः दलाली करतात, भ्रष्टाचाराचं काम करतात आणि व्यासासनावर बसून भागवतमवरती लेक्चर देतात. दॅट इज व्हेरी बॅड. बेसिक गोष्टी पाळत नाहीत, जसं की मुंडन करणे, सिंपल जीवन जगणे, सिंपल कपडे घालणे. बऱ्याच लोकांना हे पटलेलंच नाहीये की अध्यात्माचा अर्थ आहे वैराग्य विद्या. ज्याचं स्वतःच तीळ मात्र 1% पण वैराग्य नाही, तो वैराग्याच्या गोष्टीचा प्रचार कसं करणार, हो की नाही. आणि हे बऱ्याचदा लोक आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करतच नाहीत. आता कलियुगामध्ये काय झालंय, गुरु देखील शिष्याला कधी भेटत नाही कंट्रोल आहे. प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे प्रचार करतोय, युट्यूब चॅनल उघडून बसलाय, हे करतय ते करतय, चालू आहे सगळं. कारण याच्यामध्येच पद आहे, प्रतिष्ठा आहे, धन लाभ आहे, सगळं आहे फ्री मध्ये. म्हणून थोडस सतर्क राहिलं पाहिजे आपण. गुरु आज्ञा नसेल तोपर्यंत आपण प्रचाराचं कार्य हातात घेतलं नसलं पाहिजे. गुरु आज्ञा नसेल तोपर्यंत आपण कुठली सेवा केली नसली पाहिजे. विचारलं पाहिजे करू का म्हणून, आणि गुरु सांगतील त्या माध्यमातून त्या पद्धतीने आपण प्रचाराचं कार्य केलं पाहिजे. स्वतःच्या मनाने करून नाही चालत. प्रभूजी प्रश्न असा होता की ऑलरेडी खूप टाइम स्पॅन आपल्याकडे कमी, तुम्ही सारखं सांगत असतात, तर म्हणजे आज आपण श्रवण केले त्याच क्षणी निर्णय घेऊन आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन होऊ शकतं ना. भगवंत देत असतात ना ती गोष्ट की त्याला लाईफ टाइम पिरियड जास्ती लागतो स्वतःमध्ये ते आचरण करण्याचं. कसं असतं, ते वाचल्या श्रवण केल्या लगेच प्लॅनिंग करायचं, ते एक्झिक्यूट करायचं. आता काय होतं, बऱ्याच केसेस मध्ये थोडीशी सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक बंधन येतात आपल्यावरती. मग तिथे थोडस प्लॅनिंग करावं लागतं की हे कसं बंद करावं लागेल ना. त्याच्यात ज्या क्षुल्लक गोष्टी असतात, जसं की मी 1000 वेळा सांगतो की बाहेरच्या गोष्टी खाऊ नका, आता याच्यात काय इम्प्लिमेंट करायला काय प्रॉब्लेम आहे. जसं मुलांना सांगितलं जातं मुंडन करा, काय प्रॉब्लेम आहे. माताजींना सांगितलं जातं डोकं झाका किंवा शरीर अशा प्रकारचे कपडे घालू नका. हे इम्प्लिमेंट करायला काहीच अवघड नसतं. परंतु काही गोष्टी अशा असतात की आता देवी देवतांची पूजा, आपण आज चर्चा करतोय, देवी देवतांची पूजा करायची नाही. जर तुमच्या घरातले आई वडील करत असतील, आजी आजोबा करत असतील, तर तुम्हाला ते आता ते फायटिंगची मोड मध्ये सुरू होतं की त्यांना समजावून कसं सांगायचं, त्यांना समजणार नाही, मग घरामध्ये ताण तणाव सगळं सुरू होतं. मग अशा केसेस मध्ये थोडा वेळ दिला तर चालतंय, किंवा त्यांना करायचं ते करू दे, तुम्ही मनोभावे ते करू नका, असं थोडस मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागतं. परंतु सिद्धांत पटला पाहिजे, मनापासून तो सिद्धांत पटला पाहिजे आणि मनापासून ते बंद केलं पाहिजे. बाकीचे काय करतात करू दे. 100% पॉसिबल आहे याच जन्मात
आणि याच जन्मात ते 100% केलं पाहिजे, नसेल तर हे वेस्ट ऑफ लाईफ आहे. 90% झाल्यावर प्रचार कार्य सुरू करा याचा अर्थ असा नव्हता की 100% कधी होणार नाही. ते वाक्य सांगण्यामागे उद्देश हा होता की कमी शुद्धता असताना प्रचार करायला जाऊ नका, हा उद्देश होता तिथे सांगण्याचा. 100% झालंच पाहिजे आणि याच जन्मात झालं पाहिजे, हा ध्येय प्रत्येकाने ठेवलाच पाहिजे. आणि होतं ते काय अवघड नाहीये. तीव्र इच्छा असेल भगवंत मदत करतात. आता क्लिअर आहे का, अजून काही शंका होती त्याच्यामध्ये? येस प्रभूजी. हरे कृष्णा दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजी, एक प्रश्न असा आहे, देवतांची पूजा केली नाही पाहिजे, पण मला ते एक समजलं नाहीये की भक्तिरसामृत सिंधू मध्ये ना प्रभुपाद लिहितात की गणेशजींची पूजा सुद्धा भक्तांनी आपल्या घरामध्ये केली पाहिजे, कारण ते भक्तीला मदत करणारे येतात. किंवा आणखीन त्याच्या पाठीमाग काय प्रभुपादांनी सांगायचंय ते काय इतकं स्पष्ट करून त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण मग काय भाव असू शकतो प्रभुपादांचा की का गणेशजींची पूजा घरामध्ये केली पाहिजे आणि ते भक्तांनी केली पाहिजे असं स्पष्ट उल्लेख करून देतात. समजलं नाही. रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृत सिंधू मध्ये लिहिलेलं आहे, त्याचं भाषांतर प्रभुपादांनी करून दिलंय. जसं मी मगाशी म्हणालो की पूर्वीच्या काळामध्ये देवी देवतांची पूजा करणे देखील सहज शक्य होतं, तेवढी शुद्धता आपल्यामध्ये होती. आता आपण तेही करू, आपण गणेशजींची पूजा पण करू शकत नाही, तेवढी पात्रताच आपल्यामध्ये राहिलेली नाही. प्रभुपादांनी ते भाषांतर केलं. जसं आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात प्रारंभ करायला गणेशजींची पूजा केली तर ते सगळं सोपं जातं, हे शास्त्रामध्येच दिलेलं आहे. मग भक्तीची सुरुवात करायची असेल तर गणेशजींची पूजा करून करा म्हणून सांगितलं जातं. पूजा याचा अर्थ असा नसतो की रोज अल्टरवरती ठेवून रोज पूजा करा. उपासना करा, कुठलीही गोष्ट सुरू करताना उपासना करा. जसं हे पण सांगितलं जातं की गुरुची रोज पूजा करा, गुरुची उपासना करा. कुठलीही गोष्ट नवीन करत असताना गुरुची उपासना पहिल्यांदा करा. भोग दाखवत असताना पहिल्यांदा गुरूंना दाखवा, मग भगवंतांना दाखवा. तर हा श्रद्धेचा विषय असतो की ते जी एक पद्धती आहे, हायरार्की, ती फॉलो करायची आपल्याला, की ज्यांच्यामुळे भक्ती आपल्याला सुलभ होणार आहे त्यांच्या प्रती पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करायची, मग आपल्याला भक्ती मार्ग थोडासा सोपा जाईल, याच्यासाठी लिहिलेलं आहे. परंतु प्रभुपादांना बऱ्याचदा डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला सापडेल वेदाबेसमध्ये की प्रभुपाद, आपण हे उत्सव साजरा केला पाहिजे का, आपण ह्या देवी देवतांची विग्रह ऑल्टरवरती ठेवले पाहिजेत का. प्रभुपादांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलेलं आहे. शिवजींचं देखील, गणेशजींचं देखील. बाकीच्यांचं तर कोणी करतच नाही, पण जनरली कोणाचंच नाही. प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे करायचं नाही. प्रभुपादांनी सांगितलेलं आहे रक्षाबंधन करायची काही गरज नाही. हे कर्मकांडात्मक गोष्टी असतात हिंदू धर्मामध्ये. रीतिरिवाजाप्रमाणे तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जर थोडं रिस्ट्रिक्शन असतील तर करायला काही हरकत नाही, परंतु भाव आपला सदैव भगवंतांना समर्पित असला पाहिजे. जसं आता तुम्ही म्हणाला प्रभुपादांनी भक्तिरसामृत सिंधू मध्ये लिहिलेलं आहे, परंतु प्रभुपादांनी एकदाही केलेलं नाही. आणि प्रभुपाद असं सांगतात देखील की शास्त्रामध्ये सांगितलंय, परंतु आपण करू शकत नाही आणि करायची काही गरज नाही. एक नियम आहे म्हणून तो लिहिला तिथे. तर रूप गोस्वामींनी सांगितलं, आणि रूप गोस्वामींनी पण कधी केलेलं नाही. शास्त्राप्रमाणे असे बरेचसे नियम हरिभक्ती विलास मध्ये पण आहेत. त्यातले काही प्रभुपादांनी सांगितले स्ट्रिक्टली करा, काही सांगितले करायची काही गरज नाही.
परंतु हरिभक्ती विलास आहे तसा प्रेझेंट केला. हे त्याच्या मागचं कारण असतं. त्याला एव्हिडन्स, त्याला पुरावे पण आहेत. प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, करू नका. आणि प्रभुपाद सांगतात की गणेशजींची ही जी विघ्न विनाशक, कुठल्याही गोष्टीची आरंभ करत असताना त्याच्यामध्ये विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांची उपासना केली जाते. परंतु गणेशजी विघ्न दूर करतात ते नरसिंह देवांच्या कृपेने. हे देखील प्रभुपादांनी सांगितलेलं आहे एका ठिकाणी समजावून. खरे खरे ओरिजिनल विघ्न विनाशक आहेत नरसिंहदेव. मग रोज आपण नरसिंहदेवाची पूजा करतो, त्यामुळे गणेशजींची सेपरेटली करायची काही गरज नाही, असं पण प्रभुपादांनी सांगितलंय. हे कर्मकांडात्मक नियम आहेत. प्रभुपाद एकदा म्हणायचे की मी सगळे नियम सांगत बसलो तर तुम्ही एक पण इथे राहणार नाही, सगळे पळून जाल. आता आपल्याला थोडीशी आस्था वाटते कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. महाराष्ट्रामध्ये गणेशजींची उपासना करायची परंपरा आहे बऱ्याच घरांमध्ये. आणि अजूनही आपले आजी आजोबा काका जर एकत्रित कुटुंब असेल तर केलं जातं, तर ठीक आहे, करू देत म्हणायचं, काही हरकत नाही. आपणही प्रणाम करायला, नमस्कार करायला काही हरकत नाही. ते देवी देवता आहेत. शिवजींचं कधी मंदिर मिळालं तर तुम्ही प्रणाम करू शकता, केलं पाहिजे, करू शकता नाही, केलंच पाहिजे. कारण ते महान देवी देवता हे महान भक्त असतात भगवंतांचे. गणेशजींनी सगळं लिहायचं काम केलंय आपल्यासाठी, हो की नाही, शास्त्राचं. त्यामुळे त्यांचा अनादर करून कसं चालेल. परंतु आचार्य जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे. प्रभुपादांचा उद्देश असा नव्हता की सगळ्यांनी करा म्हणून सांगायचं. भक्ती रसामृत सिंधू मधल्या बऱ्याचशा गोष्टी ते समजावून पण सांगतात नंतर. गणेश चतुर्थी आणि गणेश उपासनेबद्दल बऱ्याचदा बोललेत प्रभुपाद. मी सर्च करून तुम्हाला पाठवतो वाटल्यास उद्या. गणेश पूजा तुम्ही प्रायव्हेटली करू शकता, पण महिन्याला $1,00,000 कृष्ण चैतन्य प्रभूंनी शोधून काढलं. प्रभुपाद एका संभाषणामध्ये म्हणतात की गणेशजीची पूजा तुम्ही करू शकता, परंतु गणेशजींसारखं काम पण तुम्ही केलं पाहिजे. महिन्याला कमीत कमी $1,00,000 भगवंतांसाठी खर्च केले पाहिजे. बरेचसे नंतर प्रभुपादांचे शिष्य भारतात आले, भारतीय शिष्य झाले. ते सगळे बरेचसे असे प्रश्न प्रभुपादांना विचारायचे. प्रभुपाद स्पष्ट सांगायचे काही गरज नाही आहे. शास्त्रात लिहिलेलं सगळंच आहे, मी पण बऱ्याच ठिकाणी लिहिलंय, पण काही करायची गरज नाही. प्रभुपादांचे आदेश आहेत त्याच्याबद्दल. हरे कृष्ण. याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या भावनेला देखील ठेच पोचली जाते, परंतु हे व्यवस्थितपणे समजावून घ्यायचा प्रयत्न करा. हे बघा, आपल्याकडे भगवंतांची भक्ती करायला वेळ नाही. देवी देवतांची पूजा परंपरा आहे म्हणून करत बसलो, भक्तीसाठी वेळ मिळणार नाही. किती वेळ कमी आहे तुम्ही विचार करा. आपल्याकडे किती वेळ कमी आहे. अजून आपल्याला किती शुद्ध व्हायचंय. हे पूजा उपासना करत बसलो आपण, सगळे सण उत्सव परंपरा विधी विधान करत बसलो, शुद्ध कधी होणार. आणि हे अशुद्ध व्हायचे मार्ग आहेत हे सगळे. असं नाही आहे की तुम्हाला जबरदस्तीने आम्ही ह्या संप्रदायाचे, आमच्या संप्रदायात याची पूजा केलेली चालत नाही, त्याची केलेली चालत नाही, असं नाही आहे. हे पण लक्षात घ्या. प्रत्येक क्षणाचा 1000वा भाग, प्रत्येक निमिष भगवंतांच्या स्मरणात आणि भगवंतांच्या सेवेत घालवायचं आपल्याला. आणि त्या स्टेजला यायला आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याची प्रॅक्टिस करायला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि मग त्या स्टेजला पोहोचण्यासाठी, त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जर तुम्ही गणेश चतुर्थी बंद केली, गणेश
शिवजींची पूजा बंद केली काही फरक पडत नाही. उलट शिवजी तुम्हाला येऊन आशीर्वाद देतील. काय महान व्यक्ती आहे हा. माझ्या स्वामीची उपासना करण्यासाठी माझी माझी पूजा बंद केली तरी चालतंय, मी मदत करेन याला. गणेशजी येऊन मदत करतील तुम्हाला उलट. कारण कलियुगामध्ये आपली परिस्थिती खूप दयनीय आहे. प्रिकेरियस कंडिशन मध्ये आहे आपण. बघेल तिकडे भौतिक प्रलोभन आहेत, वेळ नाही, प्रॉब्लेम्स आहेत, उपद्रव आहेत, बुद्धी नाही. भगवंतांना शरण या जन्मात जातोय की नाही किती लोकांना गॅरंटी आहे. हे वेळ नाही वाया घालवायचा आपण. म्हणून याचा चुकीचा अर्थ काढू नका. तर तुम्ही इस्कॉन वाले हेच करायचं नाही म्हणून सांगतात, तेच करायचं नाही म्हणून सांगतात, असं काही नाही. जमत असेल तर सगळं करा, तेवढा वेळ असेल तर करा, तुम्ही पण करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. नमः.